नमस्कार. वसई विरार शहरात आता खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे आणि ह्या खड्ड्यामुळे होत असलेला त्रास आणि ह्या त्रासामुळे सर्व जनता बहुजन विकास आघाडीकडे वारंवार कंप्लेंट करू लागलेत आणि त्याच सर्व धर्तीवरती उद्या रविवारी संध्याकाळी बहुजन विकास आघाडीने महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. ह्या मोर्चाबद्दल आपण माजी नगरसेवक विजय वर्तक साहेब यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, उद्याचं मोर्चाचं तुम्ही सविस्तर काय सांगू शकाल? आपण पाहतच आहात की वसई तालुक्यामध्येच रस्ते नाहीयेत. मग खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डा आहे काय कळतच नाहीये. आणि वास्तविक हे महापालिकेचं काम आहे. काही शासकीय काम आहेत, PWDच्या अंडर येणारे रस्ते आहेत, महापालिकेच्या अंडर येणारे रस्ते आहेत आणि रस्त्यामध्ये खड्डे असतात. पाणी पडलेलं असेल ते जे व्हेकल चालवणारे असतात, मग टू व्हीलर असू दे, महिला असू दे, मुलं असू दे, त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्या खड्ड्यामुळे ऍक्सिडेंट होत असतात. लहान मुलं बसली असतील तर ती बसलेली मुलं सुद्धा पडली जातात. असं आज व्हायरल होते की एखादी महिला जर आपल्या लहान बाळाला घेऊन जर स्कूटरवर बसली असेल तर खड्ड्यामुळे ती महिला पडलेली आहे बाळासहित. तर याच्याकडे लक्ष महापालिकेचं आहे का? आणि ही जनजागृती करण्यासाठी, महापालिकेला जागृत करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि मला वाटते महापालिकेने सुद्धा हा त्वरित त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. मोर्चाचा आमचं जे निवेदन आहे ते आमचे नेतृत्व देणारच आहेत, पण वास्तविक ही सांगायची वेळच आली नाही पाहिजे. कारण महापालिकेचे अधिकारी सुद्धा त्या रोडवरून जात असतात, कर्मचारी जात असतात, त्यांच्या लक्षात येत नाही का? वास्तविक हे त्यांनी नियोजन केलं पाहिजे. एकदा रस्ता बनवला की त्याच्यावर खड्डे पडले नाही पाहिजेत, पडले असतील तर ते बंद कसे केले पाहिजेत. आणि त्यासाठी अनेक उपाय आहेत, पण महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्यांना लक्षात आणून देण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत माजी नगरसेविका माया तळेकर मॅडम देखील आहेत. त्या काय सांगतात ते देखील ऐकूया. मॅडम, तुम्ही काय उद्याच्या मोर्चाबद्दल सांगाल? हा आमच्या महिलांतर्फे, वसई तालुक्याच्या सगळ्या जितक्या महिला आहेत त्यांच्यातर्फे हा आम्ही जाहीर निषेध करतो महापालिकेचा. कारण रस्त्यांची इतकी बिकट परिस्थिती आहे की आमच्याकडे अशा प्रॉब्लेम घेऊन महिला येतात की मॅडम मुलाला घेऊन चालली होती, मी पडली, माझा हात फ्रॅक्चर झाला. शाळेमध्ये बसेसमध्ये मुलांना झटके लागले की त्यांना इंजुरी होते. किती मुलांच्या डोक्याला लागलेलं आहे. रस्त्यांची अतिशय म्हणजे जी अवस्था आहे ना, इतकी भयंकर आहे. मला असं वाटतं आयुक्तांनी स्वतः एकदा चालत प्रत्येक रस्त्यावर त्यांनी यावं, म्हणजे त्यांना कळेल की सामान्य जनतेची काय अवस्था झालेली आहे. इतके आपले सण झालेत, गणपती, गौरी, सगळे याच्या आधी म्हणजे ह्याच वर्षी अशी परिस्थिती काय झाली? याच्या आधी इतके वर्ष, 30 वर्ष कधी असं नव्हतं. गणपती सणाच्या आधी सगळे रोड वगैरे अगदी व्यवस्थित असायचे. कुठल्याही परिस्थितीत म्हणजे आपल्या लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जायची. मग आता झालं काय? जवळजवळ आता वर्ष झालंय, पण रस्ते काय, फुटपाथ काय, भयंकर परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्या महिला आघाडीतर्फे हा जाहीर निषेध आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा आवाज उठवणार आहोत. आपल्यासोबत माजी नगरसेविका प्रमिला पाटील मॅडम आहेत. मॅडम, महिलांना ह्या रस्त्यावरून फिरताना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना, तुम्ही शिक्षिका आहात म्हणून तुम्ही काय सांगाल? मी शिक्षिका आहे, माझी नगरसेविका. मी नम्रपणे सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जो आजची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली. आमचं नेतृत्व जेव्हा होतं तेव्हा आम्हाला सांगावं पण लागत नव्हतं. लोकांनी आमच्याकडे कंप्लेंट केला, आम्ही फोन केला की लगेच महापालिकेचे कर्मचारी येऊन इंजिनियर पाहणी करायची आणि ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती व्हायची. गणपती गेले, नवरात्र गेली आणि इतकी दयनीय अवस्था आहे. आणि मी तर गावात राहते. गावातल्या लोकांनी जशी जशी मागणी केली, रस्त्याची म्हणा, गटाराची म्हणा किंवा चेंबर कव्हरची, त्वरित पूर्तता व्हायची. पण आता तशी वेळ राहिलेली नाही आणि ह्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो महापालिकेचा की आयुक्त, तुमचं लक्ष आहे कुठे? तुम्ही आता गौरी गणपती विसर्जनाच्या वेळेस प्रदूषणाचं नाव सांगून सर्वसामान्य नागरिकाच्या भावना तुम्ही भरपूर दुखावलेल्या आहेत. तर बाकीच्या प्रदूषणाकडे तुम्ही भरपूर लक्ष द्या आणि ह्या बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे तुम्ही निग्लेक्ट केलेल्या आहेत, त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या आणि आमच्या नागरिकांच्या भावना समजून घेऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, एवढंच माझं सांगणं आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय चेपल्ले देखील आहेत. ते काय सांगतात ते देखील ऐकूया. 3 महिने अगोदर आमच्या तिकडे जे गोकुलबाग आणि जयराज नगर मधला 50 मीटरचा रस्ता आहे, त्यावर आज 100 पेक्षा जास्त खड्डे आहेत, ते पण जायंट साईज. ते मी 3 वेळा कंप्लेंट केली आहे, त्याच्याकडे एकदम दुर्लक्ष केलं त्या लोकांनी. जे का महानगरपालिका कोणाचा मयत झाल्यावर मग जागे होतात, आजपर्यंत त्या लोकांनी टाइमवर केव्हाही काम नाही केलंय. आणि मेल्यानंतर पण शमशानचा रस्ता बघा,
ईस्टकडनं जातो वेस्टमधून ईस्टमध्ये, जे काय मुर्दाबंद सांगतो हे काय आहे? जे काय जिवंत पण जे काय तुम्ही लोकांनी आम्हाला जे काय जाळलं आणि त्यानंतर खड्ड्यामध्ये टाकलं, जे काय दफन केलं त्या जे काय खड्ड्यामध्ये. आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते निपुण दोषी आहेत, ते काय सांगतात ते देखील ऐकूया. बघा, वर्तक साहेबांनी, माया मॅडमनी, सगळ्यांनी, आधी माझी नगरसेवकांनी सगळ्यांनी आपला आपला अभिप्राय दिलाय आणि सांगितलंय की महानगरपालिकाचा कार्यभार कसा चाललाय, त्याच्यावर देखरेख करायला कोण हाय नाही, मायबाप. आता मी तर स्वतःहून डोळ्यातून पाहतो, आम्ही लोक फिरत राहतात, काही पोरं बाईक चालवता चालवता पडतात, काही फॅमिली पडतात. एका बाईला तर स्कूटीवर पडली तर हात फ्रॅक्चर, आम्ही स्वतः डॉक्टरकडे त्यांना घेऊन गेलेलो. आणि संजय अछापल्लीने सांगितलं तसं गोकुल पार्क आणि जाहिरात नगरचा मध्ये तो 30 फुटाचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यात आता 4 महिना अगोदर काम झालेलं आहे आणि तिकडे एवढे खड्डे पडले आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्टरला फॉलोअप केलं की भाई हे रस्ते बनव गणपतीला, त्यांनी काही लक्ष दिलं नाही. मग आता आम्ही जायचं कोणाकडे? लोक आमच्याकडे येतात, आमचं मध्यवर्ती कार्यालयाला येतात आम्हाला विचारायला, तर आम्ही कुठे जायचं? आम्ही कुठे कंप्लेंट करायची? 10 वेळा सांगितल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी याच्यावर कोणी लक्ष देत नाही. तर यासाठी उद्या बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता, सर्व पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक यांनी मोर्चा काढलाय आणि या मोर्चाचा वेळ आम्ही ठेवलाय 4 वाजता महानगरपालिकावर. तर उद्या सन सिटीला पोलीस चौकी आहे, तिकडे 3:30 वाजता सगळे भेटायचं आहे. जास्त जास्त लोक घेऊन, जास्त जास्त कार्यकर्ता घेऊन या आणि आपण तिकडून 4 वाजता जाऊया सगळे आणि महापालिका जी झोपली आहे त्याला जागा करू. बस एवढीच आमची मागणी आहे. नमस्कार. आज तुमचा सर्वांना माहीत असेल, गेले 5 वर्षापासून नगरपालिका प्रशासनकडे. प्रशासन कुणाचं आहे? केंद्र सरकार कुणाचं आहे? राज्य सरकार कुणाचं आहे? परंतु गेले 4 वर्ष जेव्हा आमचे आमदार होते, नगरपालिकेवर, तिकडच्या इंजिनियरवर एक धाक होता आणि ते प्रत्येक वर्षी प्लॅन करायचे की गणपतीत कसं करायचं, नवरात्रीत कसं, त्याच्यासाठी बजेट रिक्वेशन करून ठेवायचं. आणि आजपर्यंत 5 वर्षात भले नगरपालिकेत सत्ता नव्हती, नगरपालिकेत नगरसेवक नव्हता, परंतु आमदार जेव्हा बहुजन विकास आघाडीचा होता तेव्हा ते प्लॅन करायचं, प्री प्लॅन. आता जे आले त्यांचे कधी काहीच प्लॅन नाही, काहीच नियोजन नाही. बोलायला वाईट वाटते काय. आता हे रिअल लाईफ चालू आहे की रील लाईफ चालू आहे? रिअल लाईफ मध्ये माणूस पडतो. तुम्हाला सर्वांना माहित असेल, देवीला आणायला एक माणूस चंदनचा रोडवर चालला होता पाठ घेऊन आणि तो माणूस ट्रकच्या खाली चिरून गेला. त्या माणसाच्या परिवाराला आयुष्यभर जेव्हा पण नवरात्री येईल त्यांना आठवण राहील की माझ्या घरचा करता करता पुरुष त्या दिवशी गेला जेव्हा देवीला आणायला पाठ घेऊन गेला. त्याचा उत्तरवरती कोण देणार? त्या फॅमिलीला, ते मुलाला, जे मेना बापचं झालं, ते बायको जिचे सुंदर पुसला गेला, त्याचा उत्तरवरती कोण देणार? आज बहुजन विकास आघाडीचे युवा नेतृत्व सतीश ठाकूरच्या कल्पनाने, आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या कल्पनाने आम्ही संडेला 4 वाजता महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढलाय. त्याच्यासाठी आम्ही वसई विरारचे सर्व पब्लिकांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या. हे मोर्चा कोणत्याही पक्षासाठी नाहीये, हे कोणती मोर्चा पक्षाचा ताकद दाखवण्यासाठी नाही, हे सामान्य जनतेला आपला आवाज उठवायसाठी आहे. हे एक प्लॅटफॉर्म आहे जिकडे लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांनी दिला आहे की तुम्ही सर्व आपल्या समस्या घेऊन या, आपण एकत्र जाऊ आणि एकत्र आपल्या समस्या मांडू. आणि मला खात्री आहे की याच्याने बहुजन विकास आघाडीच्या धनकेने झोपेने ते महानगरपालिका उठणार आणि आपलं काम करून दाखवणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण ऐकलं, सर्व आलेल्या सर्व कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी वसईत आता सध्या महानगरपालिकेचं कुठेच लक्ष नाही आणि त्यामुळे जागोजागी खड्डे झालेले आहेत. आम्हाला कमीत कमी चांगल्या रस्त्यावरून चालण्यासाठी शाळेतील विद्यार्थी आणि शाळेतील टीचर्स ह्यांना सकाळच्या वेळेला चाकरमनी जे स्टेशनपर्यंत जातात त्यांना एक व्यवस्थित रस्ता व्हावा, हीच यांची एक मागणी आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह प्रसाद जोशी. नमस्कार.